डिप्रेशनचा जेव्हा तुम्ही सामना करत असता त्यावेळेस अजून एक प्रश्न तुम्हाला पडतो, तो म्हणजे माझ्या मनात येणारे हे नकारात्मक विचार मी थांबवू कसे? हे नकारात्मक विचार सतत माझ्या मनात येतात आणि मला सांगतात की तुला अपयश येणार आहे, किंवा तू नालायक आहेस, तू अपयशी माणूस आहेस, तू आळशी आहेस, असे काहीतरी विचार त्रास द्यायला येतात आणि ज्याचा तुम्हाला त्रास होतो. आता समजून घेण्याची गोष्ट अशी आहे, हे नकारात्मक विचार दोन प्रकारचे असतात. पहिला प्रकारचा नकारात्मक विचार जो तुमच्या कृतीशी रिलेटेड असतो, की तुम्ही काही करत नाही, तुम्ही काही केल्याचा उपयोग होत नाही, मग कशाला काहीतरी करायचं. आणि दुसरा प्रश्न असतो तुमच्या आयडेंटिटीशी रिलेटेड, जो तुम्हाला सांगत असतो तुम्ही नालायक आहे, तुम्ही मूर्ख आहे, तुम्ही गाढव आहे, तुम्ही बावळट आहे, तुम्ही अपयशी आहे, यू आर अ लूजर, यू आर अंडर अचिव्हर, यू आर नॉट वर्दी इनफ, तुमची लायकी नाहीये, तुम्ही नालायक आहात, असं बरंच काय काय. आपण दोन्हीचा विचार करूया. पहिला जो विचार असतो हा तुमच्या अनुभवांमधनं आलेला असतो, की तुम्ही काहीतरी प्रयत्न करत असता, त्याचे काहीतरी तुम्हाला परिणाम अपेक्षित मिळालेले नसतात आणि त्यातनं एक पॅटर्न डेव्हलप झालेला असतो, की मी अरे हा एक प्रयत्न केला त्याच्यामध्ये मला अपयश आलं, हा दुसरा प्रयत्न केला त्याच्यामध्ये अपयश आलं, हा तिसरा प्रयत्न केला त्याच्यामध्ये अपयश आलं. मी ज्या ज्या कुठल्या पद्धतीने प्रत्येक सिच्युएशनला फेस करायचा किंवा त्याचा सामना करायचा, त्याच्यावर मात करायचा प्रयत्न केला, त्या प्रत्येक प्रयत्नामध्ये मला अपयश आलेले. त्यामुळे पहिल्या प्रकारचे जे विचार असतात हे तुमच्या कृतीशी रिलेटेड असतात, की काय उपयोग आहे हे सगळं करून, मी काही करण्याचा काही उपयोग होत नाहीये, त्यापेक्षा सोडून द्या, हे नकारात्मक विचार. ह्याच्यावर तुम्ही कदाचित थोडंसं मोटिवेशन, कदाचित थोडंसं काउन्सिलिंग यांनी काम करू शकता, पण तरी सुद्धा परमनंट सोल्युशन हे नाहीये. परमनंट सोल्युशन आहे ह्या सगळ्या अनुभवांचं जे गाठोड आहे हेच तुम्हाला टोटल डिसेन्सिटाईज किंवा टोटल तुमच्या मेंदूमधनं काढून टाकावं लागतं. त्यावेळेला तुम्हाला परमनंट सोल्युशन सापडतं. दुसऱ्या प्रकारचे विचार मात्र जास्ती खोलवर जातात, जे तुमच्या आयडेंटिटीशी रिलेटेड असतात, की तुम्ही नालायक आहे, तुम्ही मूर्ख आहे, तुम्ही गाढव आहे, तुम्ही बेअक्कल आहे, तुम्ही अपयशी आहे, अशा पद्धतीचा शब्द किंवा वाक्य उच्चारत असतात आणि तशा पद्धतीचं फिलिंग तुम्हाला देत असतात. त्याचं रूट कॉज समजून घ्या. तुम्ही लहानपणी काहीतरी एखादी चूक करता, ज्याच्यामुळे तुमचे आई वडील किंवा घरातल्या कोणीतरी असेल हर्ट झालेलं असतं, किंवा त्यांना काहीतरी अनकम्फर्टेबल सिच्युएशनचा सामना करावा लागलेला असतो, कोणाला तरी फेस करावं लागलेलं असतं. त्यावेळेस तुमच्या त्या जवळच्या व्यक्तीची इरिटेशन लेवल वाढलेली असते, म्हणजे तो इरिटेट झालेला असतो आणि तो तुमच्यामुळे इरिटेट झालेला असतो, तो तुमच्यामुळे फ्रस्ट्रेट झालेला असतो, किंवा तो ऑलरेडी दुसऱ्या कुठल्या तरी कारणामुळे इरिटेट झालेला असतो, तो फ्रस्ट्रेट झालेला असतो आणि त्यावेळेस तुम्ही काहीतरी त्याच्यासमोर आणखीन एक गोष्ट ठेवता, ज्याच्यामुळे त्याचं इरिटेशन एका लिमिटच्या पलीकडे जातं आणि तो तुमच्यावर राग काढतो आणि तो तुम्हाला म्हणतो मूर्ख आहेस का, बावळट आहेस का, गाढव आहेस का, बेअक्कल आहेस का, किंवा तुझी लायकी नाहीये, तू अपयशी आहेस. अशा पद्धतीची वाक्य तो माणूस, ती व्यक्ती, मध्ये आई असेल, वडील असेल, आजी आजोबा, मोठा भाऊ बहीण, जे कोणी असेल, शिक्षक, हे उच्चारतात आणि ही जखम तुम्हाला खूप खोलवर होती. कित्येक वेळेला हे पब्लिक ह्युमिलिएशन असतं, सार्वजनिक दृष्टीने झालेला तुमचा अपमान असतो. आता तुम्ही म्हणाल लहान मुलाला कसला आलाय अपमान? नाही, तुम्ही जेव्हा लहान होतात त्यावेळेस सुद्धा तुम्हाला अपमान ते जाणवत होते, फक्त तुम्हाला ते अपमान म्हणायची परवानगी नव्हती. अजूनही तुम्ही सुद्धा त्याला अपमान म्हणत नाहीये, पण तो अपमान होता, ज्याच्यामुळं तुम्हाला खूप घाणेरडं फिलिंग आलं. पण ते काय होतं हे तुम्हाला त्यावेळेला कळालं नाही, त्याचा परिणाम तुम्हाला त्यावेळेला लगेच जाणवला नाही.
पण तो परिणाम खोलवर झाला आणि तो तिथून ज्या वेळेला ती घटना झाली तिथून पुढे 10 वर्ष, 20 वर्ष, 25, 30, 50, 60 एवढ्या वर्षांनंतर तुमच्या टोटल सिच्युएशन हँडल करण्याच्या क्षमतेवर किंवा आत्ताच्या तुमच्या आयुष्यावर दिसतोय. मग विचार करा काय झालेलं होतं आणि त्याचा किती घातक प्रभाव पडला. त्या व्यक्तीचं इंटेन्शन कदाचित वाईट नसेल सुद्धा, चांगलं सुद्धा असेल, की कदाचित तुमच्याकडनं काहीतरी चूक झालेली असेल, तुमच्या केअरलेस ॲटिट्यूडला घालवण्यासाठी, तुम्हाला खडबडून जागा करण्यासाठी कदाचित ती व्यक्ती तसं बोलून गेलेली असेल, पण त्याचा प्रभाव मात्र खोलवर पडला. दुसऱ्या प्रकारची सुद्धा व्यक्ती तुम्हाला ह्याच पद्धतीने ट्रीटमेंट देती, कदाचित ती जवळची असती, कदाचित नसती सुद्धा. हे इमोशनल व्हॅम्पायर्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं. पण हे इमोशनल व्हॅम्पायर्स हे तुम्हाला त्यांचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी तुमचा अपमान करतात, तुम्हाला एक घाणेरड्या पद्धतीची ट्रीटमेंट देतात. तुमची काहीतरी अचिव्हमेंट असती आणि तुम्ही सगळ्यांसमोर शेअर करत असता, सेलिब्रेट करत असता, त्यावेळेला ते तुम्हाला अशा काहीतरी पद्धतीची ट्रीटमेंट देतात किंवा तुमचं चुकलेलं असेल किंवा नसेल तुम्हाला अशा घाणेरड्या पद्धतीची वर्तणूक देतात की तू मूर्ख आहेस, तू गाढव आहेस, तू बेअक्कल आहेस, तू नालायक आहेस, तुझी लायकी नाहीये, तू आमच्या समोर उभा सुद्धा नको राहूस, आम्ही काय लेवलला आहे बघतोयस ना. किंवा आमचा मुलगा, तुम्ही काहीतरी अचिव्हमेंट घेऊन जाता आणि आमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या समोर तू तुझ्या अचिव्हमेंट सांगायचा प्रयत्नही करू नकोस वगैरे वगैरे असं काहीतरी तुम्हाला सांगतात. कदाचित त्या व्यक्तीची अचिव्हमेंट तेवढी चांगली असेल सुद्धा किंवा नसेल सुद्धा, पण या व्यक्तीचा, समोरच्या व्यक्तीचा इगो दुखावलेला असतो आणि तो तुम्हाला हर्ट करायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही हर्ट होता, तुम्हाला कळत नाही पण तुम्ही हर्ट होता आणि ते हर्ट एवढं खोलवर असतं की त्याचा परिणाम तुम्हाला तेव्हा जाणवत नाही, तुम्हाला तो आत्ता जाणवतो आणि तुम्हाला प्रश्न पडतो की अरे माझी लायकी नाहीये असा विचार माझ्या मनात का येतोय. तुमची लायकी नाही असा विचार तुमच्या मनात का येतोय. तुम्हाला काहीच जमणार नाही, तुम्ही अपयशी आहात असा विचार तुमच्या मनात का येतोय. कित्येक वेळेला तुमच्या जवळच्या लोकांनी तुमची इतर कोणाबरोबर तरी तुलना केलेली असती की दादा किंवा ताई बघ कसे छान वागतात, सगळं कसं व्यवस्थित करतात, तुला का नाही जमत, असं मोठ्यांशी कंपॅरिझन केलेली असेल. कदाचित लहान कोणाबरोबर तरी कंपॅरिझन केलेली असेल की ती छोटा मुलगा किंवा ती छोटी मुलगी असून सुद्धा बघ किती व्यवस्थित वागतात, तू का आम्हाला असा त्रास देतोयस किंवा तू का असा मूर्खासारखा वागतोयस, अशी छोट्या मुलांबरोबर केलेली तुलना असेल. कदाचित तुमच्याच वयाचं नातेवाईकांमध्ये इतर कोणी असेल किंवा वर्गात तुमच्या शाळेच्या वर्गात क्लासमध्ये इतर कोणीतरी असेल, शेजारचं पाजारचं कोणीतरी असेल, याच्याबरोबर तुमची तुलना केलेली असेल किंवा कझिन्समध्ये कोणतरी असेल त्याच्याबरोबर तुमची तुलना केलेली असेल की त्याला जमतं मग तुला का नाही, तू एवढा मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस का, तू बावट आहेस का, तू अक्कलवान नाही आहेस का, तू अक्कल शून्य आहेस का. अशा पद्धतीने स्टेटमेंट्स तुमच्या मनामध्ये फिक्स केली जातात आणि ज्याचा परिणाम तुमच्या ओव्हरऑल आयडेंटिटीवर होतो, ओव्हरऑल पर्सनॅलिटीवर होतो. आणि मग तुम्हाला प्रश्न पडतो की अरे मी का फेस नाही करू शकत या सिच्युएशनला किंवा काय चाललेलं आहे माझ्या बाबतीत. आणि हा जो गोंधळ असतो हा तुम्हाला डिप्रेशनमध्ये आणतो. हे नकारात्मक विचार तुम्हाला अडखळून पाडतात. इथपर्यंत डिप्रेशन खोल गेलेलं असतं. मग जोपर्यंत ह्या आयडेंटिटी स्टेटमेंट्सवर तुम्ही काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही, त्या डिप्रेशनमधनं बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही आणि तुम्ही एका दुष्टचक्रात अडकता. तुम्हाला अपयश येतं, तुम्हाला परत तीच वाक्य आठवतात की हा ती व्यक्ती म्हणली होती ते खरंय. खरं तर खरं नसतं पण तुम्हाला त्यावेळेला ते खरं वाटतं. तुम्ही त्या व्यक्तीने तुमच्यावर थोपवलेलं लेबल ऍक्सेप्ट करता आणि त्याला एव्हिडन्स म्हणून तुमचे अनुभवांचं गाठोडं एकत्र करत जाता आणि मग तुम्हाला प्रश्न पडायला लागतो की खरंच तुम्ही अपयशी आहात का. तुम्ही अपयशी नसता पण तुमचे अनुभव मात्र काहीतरी वेगळं सांगत असतात, कारण तुम्ही ते अनुभव एकत्र केलेले असतात आणि सगळ्यांचं गाठोडं एकत्र केलेलं असतं.
ही अडचण असते. मग जोपर्यंत तुम्ही त्या आयडेंटिटी स्टेटमेंट्सवर काम करत नाही आणि त्या सगळ्या गोष्टींना तुमच्या मनामधनं टोटल डिस्ट्रॉय करत नाही, काढून टाकत नाही, ड्रेन करत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या डिप्रेशनमधनं बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. बघूया अजून काय परिणाम करतं डिप्रेशन आणि नक्की कुठपर्यंत खोलवर गेलेले डिप्रेशन समजून घ्या आणि त्याच्यावर काम करायला सुरुवात करा.